रतन टाटांचं एक वाक्य आहे, ते म्हणतात आय डोंट बिलीव्ह इन टेकिंग राईट डिसिजन्स. म्हणजे मी योग्य निर्णय घेण्यामागे विश्वास ठेवत नाही, तर मी डिसिजन्स घेतो आणि ते योग्य करतो. खरंच उद्योजकता ही रक्तातच असायला पाहिजे. किती निर्णय आज त्यांनी भारतासाठी घेतलेत. आज असा हा युगपुरुष कालवश झालेला आहे, त्याला आपल्या सगळ्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली. पण ते आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये जिवंत आहे आणि या युगपुरुषाला बरोबर नवरात्रीमध्ये 9 तारखेला मोक्ष मिळालाय. बघा, 9 आकड्याचं महत्व असं आहे की 9 आकड्याची बेरीज तुम्ही करा, ती म्हणजे पाढा जरी म्हटलात 9 दुणे 18, तर 18 म्हणजे 8 ने 1 9, म्हणजे तो मॅजिकल आकडा आहे. आणि हा मंगळाचा आकडा आहे, धडाडी देणार आहे, मोक्ष प्राप्तीसाठी आहे. बघा, आईच्या पोटामध्ये सुद्धा आपण 9 महिनेच राहतो आणि अशा या दिवशी या युगपुरुषाला मोक्ष मिळालाय असं मी म्हणते की खरंच आज तनिष्ठच्या रूपात ते आपल्या गळ्यामध्ये आपण जेव्हा कुठली माळ घालू तेव्हा ते आठवणार आहेत. टाटा मोटर्सच्या मार्फत ते आपण जेव्हा गाडीमधून प्रवास करणार आहोत तेव्हा आठवणार आहेत. घड्याळाच्या रूपात ते आपल्या बरोबर टिक टिक करत कायमच लक्षात राहणार आहेत. तर त्यांच्याकडनं आपण जे शिकलोय ते संस्कार आपण फॉलो करणं ही त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली आहे.